जे मोठे काका आहेत ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो. आणि ते आता कुठून आलात तुम्ही? मी आता माकडं आणायला गेला. माकडं शिवारामध्ये फिरत आहेत शेतांमध्ये वगैरे. कुठे आंब्यावर त्या इकडे हालतायत ना जे माकडे आले आले खाली. हा दिसली की काय? किती आहेत? भरपूर आहेत. पावसाळ्यात थोडं घर पडकं झालंय पण त्याला सध्या सावरले एका कागदानी. ही आमच्या घराच्या मागची बाजू आहे. बघू शकता ह्या बाजूला पूर्ण जंगल आहे. आणि याच्या आधी ज्यांनी माझे व्लॉग बघितलेत ना त्यांना कळेल की त्यांना माहिती आहे इथं आमचं न्हाणी घर आहे. हे जे आहे ते माकडांसाठी आले वाटते हे. आणि माझा गिंबल बघूनच घाबरले. हो पाहिजे एवढी आली ते पाहिजे एवढी पाहिजे एवढी माकडे आहेत ना. इथं तिथे इथं आली होती ते इथं. अच्छा. इथं होती तशी. हा काय ग सखू तू बघते का ब्लॉग माझे? हा हे मॅन हा सगळा जो परिसर आहे हा आमचा भगताळीचा परिसर आहे. इथे सगळे भगत आहेत. वरच्या बाजूला कुरळे. तसं गाव सगळं एकच पण आडनावं दोन वेगवेगळे आहेत. भगत आणि कुरळे. आणि मग काही पाहुणे मंडळी पण आहेत आपल्याकडे. जसं गाव कसं आहे ते सांगा. म्हणजे गावातले रस्ते फिरताना हे आत्ता रस्ते झालेत. हे जे आहे हे आता तुम्ही सरळ चालू शकताय ना हे आत्ता झाले. याच्या आधी निव्वळ इथं हे मारुती मंदिर आहे इकडे पुढे वरती. आणि असं बस स्टॉपपासून जेव्हा येतो तेव्हा असं चालत चालत यावं लागतं पुढे. घरं कशी आहेत आपली कोकणासारखी नाही. कोकणाची थोडी वेगळी असतात. कोकणामध्ये चारी बाजूंनी कौल असतात. आमच्याकडे दोन बाजूंनी कौल असतात. एवढाच फरक असतो. कोकणाची घरं जास्त टिकतात पण तिकडच्या वातावरणात जसं असतं. आणि जी घाटाई देवीची यात्रा बोलतो ना तर हा डोंगर चढून वरती जायला लागतो. त्याच्यावरती अजून एक टप्पा आहे. अजून एक टेकडी आहे. मग घाटाईला जातो. बघा आता आमच्याकडे प्रत्येक घराच्या बाहेर असं जेव्हा शुभकार्य असतं तेव्हा हे अशा प्रकारची सजावट केली जाते. आता हे लग्न झाले आमच्या एका भावाचं तर ते अशा प्रकारची सजावट असते जसं तुम्ही पिक्चरमध्ये बघता. हो की नाही? काय ग बरी आहेस का? हां आमच्या औरत बी गोष्टी ते नाही नाही ना. काका तिकडे वानरांना घालवत आहेत. हे पूर्ण आमचं घर आहे. हे जे आहे ना हे पूर्ण घर. इकडे आमचे दुसरे मोठे भाऊ राहतात. मोठे भाऊ आणि आमचे मोठे काका सगळे तिकडे राहतात. इकडे आमची फॅमिली राहते. भाऊ वानरांना पळवत आहेत.
गेलीच का? तू कशाला फिरतोय रे? हा, पलीकडे पकडणार आहेस का तू? तर स्वतःच पळते घाबरून. पलीकडे हा बाबा, ही अशी शेती जी मध्ये मध्ये आता तुम्हाला असं मध्ये मध्ये नासाडी केलेली आहे बघा त्यांनी. हे खातात भात माकडं? खातात ना. हा, खातात भात खातात. भात खातात. त्या केवढी आली बघा एकत्र. ते टाकून खाली उड्या आता. लय माकडे आहेत. हे इथे आमचं घर आहे सर्व खाली येऊन गेली. आणि इथे माकडे आहेत. एवढ्या जवळ येतात माकडं रानातून. त्यात भरपूर आहे. हो, पिल्लं पिल्लं पण आहेत एकदम बारकी बारकी. एक पळाले म्हणजे सर्व पळतात ना, तर मग कसा आवाज काढता तुम्ही? कसा आवाज काढायला लागतो? हा भाऊ, मग आवाज कसा काढायला लागतो? कसा? मला नाही ना. नाही जमत. भावना डेलीची सवय झाली आता. इथे सूर्य बघा कसा वरती तापलाय, आता तापत चाललाय कारण आता वाजले आताशी सकाळचे 8:10 झालेत. आणि ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं, हे जे आमचं मेन घर आहे ना, हे घर, हे आमचं घर आणि हे घर, हे पूर्ण खालची जी ओटी आहे, हे तुम्हाला आता दिसेल केवढं लांब घर आहे. हे जे घर अख्खं, हे आणि हे मिळून एकच घर आहे. तसं खोताचं घर म्हणतात ह्या घराला. आणि काही खूप काळ आधीपासून आमच्या आजोबाच्या आधीपासून इथे आले राहायला, त्यामुळे आता इथे आम्ही राहतो. पण हे घर एकच आहे, म्हणजे वंशावळ झाड बोलतात ना, फॅमिली ट्री. मला खूप भारी वाटतंय, वातावरण एवढं छान आहे, घराच्या जवळपासच फिरतोय पण मजा येते. हे झाडं, वातावरण बघा ना किती छान आहे, झाडं वगैरे आहेत बाजूला, शेती आहे समोर. आता मी ना लवकरच एक मांगरूळ नावाची प्रथा आहे आमच्या गावात, त्या मांगरूळ नावाच्या परंपरा प्रथा जे काही चालत आलेलं आहे पहिल्यापासून, ते मी लवकरात लवकर व्लॉगवर घेऊन येणार आहे. कारण दिवाळीमध्ये देवदिवाळी म्हणतात, देवदिवाळी म्हणजेच तुळशीचं लग्न जेव्हा होतं तो पिरियड, आणि त्या पिरियडमध्ये हे मांगरूळ असतं गावात. तर त्यावेळी मी मांगरूळचा एक व्लॉग बनवणार आहे आणि ती प्रथा म्हणजे सगळ्यांना आवडेल, वेगळी प्रथा आहे, बघायला मिळेल. सो आवर्जून बघत राहा माझे व्लॉग. तुम्हाला ह्या आमच्या खालच्या घराची ओटी दाखवतो. हां, वांढरा आवाज करतो, वांढरच आहेत नुसती. ये बात, हे संपूर्ण जे दिसतंय वरून मागून, ते सगळं एकच घर आहे. हे आता नवीन बांधलं थोडंसं पुढच्या बाजूला, पण आतमध्ये तेच. सगळ्यांनीच आता घरं बांधायला घेतलेत. झोपले का? नाणी आहे ही पूर्ण आमच्या
संपूर्ण घराची ओटी आहे बघा, तुम्हाला दाखवतो. आता सगळे अंथरुणं वगैरे पडले, झोपले कोणी. एवढी लांब लचक ओटी आहे. आता बऱ्यापैकी सगळेच मुंबईला राहतात म्हणून हा एवढा काळोख आहे. फक्त गावाला राहणारे म्हणजे इकडे शेवटचं घर आमचे नारायण दादा वगैरे ते गावाला राहतात, त्यामुळे ह्या ओटीवर कित्येक जेवणं झाली असतील. कारण जेव्हा पण अशी वेळ येते, चल भेटूया. जाऊ दे. हां या मग. जेव्हा पण अशी वेळ येते ना की जेवणासाठी जागा हवी असते. जर समजा काही एखादं फंक्शन आहे आणि त्या फंक्शनमध्ये पूर्वी तरी असंच व्हायचं, आता फंक्शनमध्ये जेवणासाठी पण ओट्या, आमच्या गावच्या भाषेत त्याला वटी म्हणतात. मला अजून त्याची फोड करता येणार नाही तुम्हाला सांगायला. वटी म्हणजे हॉलचा भाग, आणि ओटीवर जेवायचं असायचं पूर्वी. सगळे जेवताना ओटीवर वगैरे येतात किंवा किचनमध्ये बसून खातात. किचनला तुम्ही काय म्हणणार. आता समजा एखादा प्रोग्राम आहे खाली, वेताळाचा उत्सव आहे, तर वेताळाच्या उत्सवाच्या इकडे जर समजा जेवणासाठी वगैरे जर जागा पाहिजे असेल तर ह्या ओटीवर जेवायला द्यायचं. असं काय नाही, म्हणजे ह्या ओटीवर कित्येक पंगती उठल्यात आणि खूप छान वाटतं जेव्हा गावाला अशा पंगती बसतात आणि पंगतीमध्ये लोक जेवतात. मला तर पंगत एवढी आवडायची, माझी आई सांगते मला पंगतीत जेवायचं असायचं म्हणून मी लग्नांमध्ये वगैरे जायचो. आणि मग सगळं मला पंगतीत बसूनच जेवायला आवडायचं. तर असं आई म्हणते माझी, तर भारी वाटतं ऐकून पण. असं हे माझं गाव आहे. आता हे माझं घर आहे. असं घराचा एक रिव्ह्यू आपण बाहेरून घेतला, एक आतून घेऊ. म्हणजे मी यावेळी गावाला येण्याचं सगळ्यात प्रमुख कारण असं होतं की आमच्या नानीची, म्हणजेच माझ्या वडिलांच्या आईची तब्येत थोडीशी वीक होती, आणि तर म्हटलं तिला बघून येऊ, आणि बघायला म्हणून आलो होतो फक्त. सो आता पोहोचलो आहे मी इथे, आणि तुम्हाला घर आतून दाखवतो. बाय द वे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की थंडी खूप पडत चालली. आता थंडी पण वाजायला लागली आहे. सो बऱ्यापैकी लोक कानटोप्या वगैरे वापरायला लागले. पाऊस गेला पण रात्रीची थंडी वगैरे सगळं चालूच आहे, आणि लवकरच अजून कडाक्याची थंडी पडेल. आता मी तुम्हाला घराच्या आत नेतो. मागून पप्पा येतात माझे. आता आम्ही मुंबईला निघालो आहे पुन्हा एकदा, सगळे एकत्रच. पप्पा, मम्मी, मी आणि मम्मीचे बाबा येणार आहेत सोबत. कानाला बांधून बसलं, थंडी वाजते खरं. हे आमचे आजोबा लक्ष्मण सावळा भगत. तशी ओटी तर दाखवलेली आहे. ओटी आहे ही आमची नानी आहे, जिला बघायला आलो होतो. नानी, ए नानी, बघ जागीच आहे, जागीच आहे ना, अशीच बघत बसते. गावचं वातावरण, आवाज वगैरे खूप छान असतात. सकाळी कोंबड्यांचे, पक्ष्यांचे आवाज. हे आता बाहेरून जे घर पडकं झालं आहे थोडंसं, ही जी भिंत बाहेरून पडली आहे, त्यामुळे हे सगळे ड्रम वगैरे पुढे घेतलेत आणि ह्या बाजूला जागा केली आहे मोकळी असे. आणि इथे आमचं देवघर आहे, छोटंसं देवघर. असं देवघर पाहिलं का तुम्ही कधी? देवळीतलं, त्याला देवळी म्हणतात आमच्याकडे. जे अशा भिंतींमध्ये अशा विंडोसारख्या जागा ओपन केलेल्या असतात, फक्त दुसऱ्या बाजूने ओपन नसतात ना, त्याला देवळी म्हणतात. आणि इथे देवघर आहे. असं बऱ्याच लोकांचं देवघर हे गावाला असंच सापडेल तुम्हाला, देवळीमध्ये. आणि
कशा प्रकारच्या पेट्या, जुन्या ड्रम अजूनही घरामध्ये आहेत. त्यामुळे घराचं जे गावच्या घराचं जे चैतन्य आहे ना ते अजून तसंच टिकून असतं. डब्बे बघा सगळे हे बनवून घेतलेले डब्बे असतात लोहाराकडून. सिलेंडर तर आत्ता आले, पहिले फक्त ही चूल होती. हे सकाळी सकाळी तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा हा टोप इथेच असतो गरम पाण्याचा, कारण सतत आंघोळी चालू असतात सकाळी. मग त्याच्यानंतर मग त्याला मम्मी चुलीच्या ह्या भागाला काय बोलतात? वैल. वैल म्हणजे काय तर ह्या भागामध्ये हा जो चुलीचा भाग आहे ना, इथे अग्नी जसं आपण इथून हे देतो आग लावतो तसं इकडून आग नाही लावत, पण ह्याचा एक भाग इथून वाफेच्या माध्यमातून किंवा काहीतरी एखादं जेवण बनवलंय आणि ते गरम करायचं आहे, फक्त गरम ठेवायचं आहे फक्त, तर ते ह्याच्यावर ठेवून देतात. बाकी जे शिजतंय ते इथे असतं ह्या चुलीवर. प्रॉपर ही चूल आहे आणि हे वैल आहे, चुलीचा भागच आहे हा. ही पण देवळीच आहे, पण ही देवळी मसाला वगैरे ठेवायला वापरतात. देवळीचा भाग, देवळी तुम्ही ऐकलंय की नाही शब्द मला माहीत नाही, पण गावाला याला देवळीच म्हणतात. मम्मीचा मेकअप चालू आहे आणि मुंबईला याची तयारी चालू आहे. मित्रांनो, याआधीसुद्धा तुम्ही माझं गावचं घर बघितलं आहे, पण माझे काही नवीन सबस्क्रायबर्स किंवा व्ह्युअर्स आहेत त्यांना ते कळावं यासाठी मी ते दाखवलं. माझे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना ते दिसावं, कळावं, त्यांनासुद्धा पाहता यावं माझं गावचं घर. आणि मी आहे ना नेहमी वेलकम करतो. ज्यांच्याकडे गाव नाही आहे ना त्यांना बऱ्याच लोकांकडे गाव असतंच बऱ्यापैकी, पण काही असे मोजके मित्रमंडळी असतात किंवा माझे सबस्क्रायबरसुद्धा असतील ज्यांच्याकडे गाव नाही आहे, कारण ते पहिल्यापासून मुंबईत किंवा त्यांच्या आजोबांपासून मुंबईत राहिलेत. सो त्यांच्यापैकी कोणालाही जर असं कधी वाटलं ना की आपल्याला गाव नाही आहे यार, तर प्लीज माझ्याशी संपर्क साधा. माझ्या गावाला नक्की येऊ शकता, मी तुम्हाला घेऊन येईन गावाला आणि गाव फिरवेनसुद्धा. त्यामुळे चिंता करू नका, या आपण वनभोजनाचा पण आनंद घेऊ, सगळंच करू. आणि सगळ्यात पहिले तर आहे ना माझे व्लॉग प्लीज लाईक शेअर करत जा. नुसते लाईक शेअर नको, कमेंट पण करत जा. आणि प्लीज यार सबस्क्राईब करा आधी, कारण सबस्क्राईब केल्याशिवाय ना मला पुढे जाता येणार नाही आहे व्लॉगर म्हणून. आणि मी नुसता व्लॉगर तर नाही आहे, तुम्हाला माहिती आहे माझं चॅनलचं नावच मी मुद्दाम मैं हूँ सब असं ठेवलं आहे, कारण मैं हूँ सब गाईज. मी ॲक्टिंग पण करतो आहे, मी गाडी पण चालवतो आहे ओला उबेरला, त्यानंतर मी स्टँडअप कॉमेडी करतो आहे, बऱ्याच गोष्टी करतो. तर त्या सगळ्या गोष्टींमुळे मैं हूँ सब असं नाव ठेवलं आहे. आणि त्या नावाचं एवढं कॅची नाव माझ्या मित्रांनी मला दिलं आहे, मैं हूँ सब. बाय द वे तुम्हाला माहिती नसेल, पण माझं हे मैं हूँ सब हे नाव माझ्या मित्राच्या एका संकल्पनेतून आलेलं आहे. मनीष नावाचा मित्र आहे, त्याच्या संकल्पनेतून कसं आलं तर त्यांनी स्टँडअप कॉमेडीसाठी मला एक स्क्रिप्ट लिहून दिली आणि त्यात त्यांनी मैं हूँ सब असा उल्लेख केला होता, कारण माझं नाव श्रीकांत आत्माराम भगत आहे. आणि मग मला ते नाव इतकं आवडलं की मी ते माझ्या चॅनलचं नाव ठेवून टाकलं. सो मित्रांनो, मला असं कळत नाही आहे की मी कॅमेऱ्यात नेमका दिसतो आहे कसा. मग पूर्ण डिटेलमध्ये असं वाटतं की काळा कुट्ट झालो आहे, डार्क सर्कल दिसायला लागलेत. झोप पूर्ण करत राहावं लागणार आहे सतत, नाहीतर हे डार्क सर्कल असे गॉगल होऊन जाईल याचा. चलो गाईज, बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हा एकदम छोटासा व्लॉग होता माझ्या घराचा, गावच्या. सो भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.